नमस्कार गृहिणींनो आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. चला तर मग आज आपण बनवूया रव्यापासून असे कुरकुरीत मोदक, जेणेकरून रव्याची पाती कधीच नरम पडणार नाही. तुम्ही दिवसभर जरी हे बाहेर ठेवले तरी त्याची पाती नरम पडणार नाही. तर सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. रवा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 3-4 चम्मच तेलाचे मोहन टाकायचे आहे. तुम्ही त्यामध्ये तुपाचे सुद्धा मोहन टाकू शकता. थोडं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते या रव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. नंतर ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर जेवढे पाणी लागेल तेवढं आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी घालून नंतर तो उंडा आपल्याला असा मळून घ्यायचा आहे. उंडा असा आपल्याला जास्त सैल पण नाही करायचा, थोडा कडकच आपल्याला तो ठेवायचा आहे. नंतर त्याला आपल्याला 15 मिनटं झाकून ठेवायचे आहे. अर्धा तास ठेवले तर पाती छान नरम येते. नंतर अर्धा तास झाला की परत तो उंडा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो छान थोडं तेलाच्या साहाय्याने आपल्याला मळून घ्यायचा आहे. नंतर त्याचे आपल्याला छोटे छोटे डॉट्स बनवायचे आहे. डॉट्स बनवून झाले की त्याची आपल्याला पाती लाटायची आहे. पाती थोडी मोठी लाटायची, त्याने पाकळ्या जरा चांगल्या येतात. पाती लाटून झाली की तुम्ही त्यामध्ये सारण कुठलंही भरू शकता. मी यामध्ये खोबरा किस आणि साखर घेतलेली आहे. ते सारण मी यामध्ये भरलेलं आहे. तसंच या रव्याच्या पातीमध्ये पुरण तुम्ही भरून पुरणाचे मोदक पण बनवू शकता. तो व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक भरून घ्यायचे आहेत. सर्व मोदक भरून झालेत की एका कढईमध्ये आपल्याला तेल तापवायला ठेवायचं आहे आणि मीडियम आचेवरती आपल्याला सर्व मोदक तळून घ्यायचे आहे. मोदकांना थोडा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ते मोदक तळून घ्यायचे आहे. असे सोनेरी कलर येईपर्यंत आपण तळून घेतलेत की ते छान असे कुरकुरीत होतात आणि खायला सुद्धा छान लागतात. अशा प्रकारे आपले मोदक तयार. बघा, तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि मोदक कुरकुरीत झालेत की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.